हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, श्लोक क्रमांक 31, भाग 1. एमे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. भाषांतर. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होतात. तर प्रेक्षक हो, या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आपण सकाम कर्मांच्या बंधनांपासून कसे मुक्त होऊ शकतो. सकाम कर्म म्हणजे फळाच्या आशेसहित केलेले कर्म होय. जेव्हा आपण फळांची इच्छा धरून कर्म करतो तेव्हा आपण त्या कर्मफळांच्या बंधनांमध्ये अडकतो आणि मग ती फळे भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण अधिक फसत जातो. प्रेक्षक हो, येथे श्रीकृष्ण सांगतात की तोच मनुष्य या चक्रातून मुक्त होऊ शकतो जो त्यांच्या आदेशानुसार कर्म करतो. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये आपल्यासाठी खूप सारे उपदेश दिलेले आहेत, जसे की फळांची चिंता करू नका, कर्तव्य पालनावर लक्ष केंद्रित करा आणि कर्तव्य पालन करीत असताना त्यांचे स्मरण कीर्तन करा, त्यांच्याबद्दल श्रवण करा इत्यादी. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये आपण हे समजून घेतलं की भगवान श्रीकृष्ण सांगतात की कोणत्याही प्रकारची लाभेच्छा न ठेवता सर्व प्रकारची कर्मे त्यांच्या प्रसन्नतेसाठी केली जावीत. तर ही स्थिती कोण प्राप्त करू शकतो? तर जो श्रद्धावान असतो तो. उदाहरणार्थ, एखादा नोकरदार पूर्ण महिनाभर त्याची नोकरी करतो कारण त्याला श्रद्धा असते की महिन्याच्या अखेरीस त्याला त्याचा पगार मिळणार आहे. किंवा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी 4 वर्षे काबाड कष्ट करतो, परिश्रम घेतो, भरपूर अभ्यास करतो कारण त्याला ही श्रद्धा असते की 4 वर्षांनंतर तो जेव्हा पास होईल तेव्हा त्याला इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त होईल. तसेच एखादा मनुष्य न्हाव्याकडे दाढी करण्यासाठी जातो आणि निर्धास्तपणे तो एकदम आरामात बसतो आणि तो न्हावी त्याची दाढी करू लागतो. जरी त्या न्हाव्याचा वस्तारा त्या मनुष्याच्या मानेजवळ असला तरी त्या मनुष्याची त्या न्हाव्यावर पूर्ण श्रद्धा असते की तो त्याची केवळ दाढी करणार आहे, त्याची मान कापणार नाही. तसेच आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे आपण औषध गोळ्या घेतो. आपल्याला त्यांच्यावर ही श्रद्धा असते की या औषध गोळ्यांमध्ये कसल्याही प्रकारचं विष नसेल तर त्यातून माझा आजारच बरा होणार आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो, बऱ्याचदा आपण बसनं किंवा रेल्वेनं किंवा विमानानं प्रवास करतो तेव्हा त्या बस चालकावर किंवा रेल्वे चालकावर किंवा विमान चालकावर आपण न बघता श्रद्धा ठेवतो की तो आपल्याला आपल्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहोचवेल. अशाच प्रकारे कळत नकळतपणे आपण बऱ्याच अशा लोकांवर ही श्रद्धा ठेवतो. पण दुर्दैवाने आपण भगवंतांवर, भगवंतांच्या शब्दांवर म्हणजेच भगवद्गीतेवर तेवढा विश्वास, तेवढी श्रद्धा का ठेवत नाही? ही भगवद्गीता तर आपल्याला आपल्या अंतिम गंतव्यस्थानी म्हणजेच भगवतधामी घेऊन जाणार आहे. आपल्या जीवनाची ध्येयप्राप्ती म्हणजेच भगवत प्राप्ती करून देणार आहे. म्हणून आपण गुरु, साधू, शास्त्रांवरती, शास्त्रांमधील शब्दांवरती, भगवंतांच्या वचनांवरती श्रद्धा ठेवली पाहिजे. भगवंतांवर, भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवली पाहिजे. ज्याला भगवंतांवर श्रद्धा आहे तो भगवंतांची भक्ती करू शकतो. भक्तीची सुरुवातही श्रद्धेनेच होते. म्हणजे जर कोणी भगवंतांवर, त्यांच्या उपदेशांवर श्रद्धा ठेवून त्याचे नित्यकर्म करतो तेव्हा तो सकाम कर्मांच्या बंधनापासून कायमचा मुक्त होतो. प्रेक्षक हो, भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्त्वज्ञानी आहेत पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्मांच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु तेच भगवंतांवर, भगवंतांच्या उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. उदाहरणार्थ, एकदा नारद मुनी भ्रमण करीत होते तेव्हा त्यांनी एका ब्राह्मणाला पाहिले. तो वेदांचा अभ्यास करीत होता. जेव्हा त्या ब्राह्मणाने नारद मुनींना येताना पाहिलं तेव्हा तो उभा राहिला आणि त्याने नारद मुनींना प्रणाम केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मोठ्या नम्रतेने त्या ब्राह्मणाने नारद मुनींना विचारले की तुम्ही कोठे प्रस्थान करीत आहात? तेव्हा नारद मुनींनी सांगितले की वैकुंठामध्ये मी माझ्या प्रिय नारायणांच्या दर्शनासाठी जात आहे. तेव्हा लगेचच तो ब्राह्मण नारद मुनींना म्हणाला की तुम्ही गेल्यानंतर नारायणांना हे विचाराल का की मला या भौतिक जगातून केव्हा मुक्तता मिळेल?
त्यावर नारद मुनींनी होकार दिला आणि ते पुढे निघाले. तेव्हा त्यांना एका मोठ्या झाडाखाली एक चांभार बसलेला दिसला. त्यानेही जेव्हा नारद मुनींना पाहिलं तेव्हा तोही तत्काळ उठून नारद मुनींना प्रणाम करण्यासाठी पुढे आला, त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले आणि मग त्याने मोठ्या नम्रतेने नारद मुनींना त्यांच्या प्रस्थानाबद्दल विचारले. तेव्हा नारद मुनींनी उत्तर दिले की वैकुंठामध्ये नारायणांच्या दर्शनासाठी जात आहे. तेव्हा त्या चांभारानेही नारद मुनींना ही विनंती केली की जेव्हा ते भगवंतांना भेटतील तेव्हा त्यांना त्याची या भौतिक जगातून केव्हा मुक्तता होईल हे विचाराल का? नारद मुनींनी होकार दिला. त्यानंतर नारद मुनी वैकुंठामध्ये गेले आणि त्यांनी नारायणांचे दर्शन घेतले, त्यांचे गुणगान गायले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोर त्या ब्राह्मणाचा आणि त्या चांभाराचा प्रश्न मांडला. तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता नारायणांनी तत्काळ उत्तर दिले की तो चांभार याच जीवनांती मला प्राप्त करेल आणि ब्राह्मणाबद्दल मी कोणत्याही प्रकारची खात्री देऊ शकत नाही की तो नक्की किती जन्मानंतर मला प्राप्त करेल. खरं तर नारद मुनींना याच्या पूर्णपणे विरुद्ध अशी कल्पना होती की ब्राह्मणाला लवकरात लवकर मुक्तता मिळेल कारण तो सतत वेदांच्या अध्ययनामध्ये मग्न असेल, तर तो चांभार मात्र त्याच्या उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या कर्मांमध्येच मग्न असेल. परंतु नारायणांनी त्यांच्या अपेक्षेत त्या पूर्णपणे विपरीत उत्तर दिलेलं होतं, कारण गोंधळून गेलेल्या नारद मुनींनी नारायणांना या गोंधळाबद्दल विचारलं. तेव्हा नारायण उत्तरले की याचे उत्तर मी तुला देण्यापेक्षा तू जेव्हा त्या ब्राह्मणाला आणि त्या चांभाराला भेटशील आणि जेव्हा ते तुला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर विचारतील आणि तू मला खरंच भेटला की नाही याची खात्री पटण्यासाठी मी काय करत होतो हे विचारतील, तेव्हा तू त्यांना एकच गोष्ट सांग की मी सुईच्या डोळ्यामधून हत्ती ओवीत होतो. आणि ते जेव्हा त्यांची प्रतिक्रिया याबद्दल व्यक्त करतील त्या प्रतिक्रियेतून तुला तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तेव्हा नारद मुनींनी मोठ्या नम्रतेने नारायणांना नमस्कार केला आणि ते तत्काळ त्या ब्राह्मणाकडे आणि चांभाराकडे जाण्यास निघाले. प्रेक्षक हो, जेव्हा नारद मुनी त्या ब्राह्मणासमोर आले तेव्हा त्या ब्राह्मणाने पूर्ण आदराने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना विचारलं की नारद मुनी, तुम्ही वैकुंठात जाऊन नारायणांचे दर्शन घेऊन आलात का? तेव्हा नारद मुनींनी होकार दिला. मग ब्राह्मणाने विचारलं की तुम्ही त्यांना माझा जो प्रश्न होता तो विचारला का? तेव्हाही नारद मुनींनी होकारार्थीच मान हलवली. मग त्याने विचारलं की भगवंत तेव्हा काय करत होते? तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की भगवंत खूप व्यस्त होते, ते सुईच्या डोळ्यामधून हत्ती ओवीत होते. तेव्हा त्या ब्राह्मणानं या आश्चर्य व्यक्त केलं आणि नारद मुनींच्या बोलण्यावर अविश्वास दाखवला की हे कसं काय शक्य आहे? मी अशा प्रकारचं वर्णन शास्त्रामध्ये कोठेही वाचलेलं नाही, हे शक्यच नाही. तेव्हा नारद मुनींना कळून चुकलं की हा ब्राह्मण रोज वेदांचं पठण खरं तर घोकमपट्टी करतो आहे, परंतु त्याची भगवंतांवर श्रद्धाच नाही आणि म्हणूनच भगवंतांनी त्या ब्राह्मणाच्या मुक्ततेचा कालावधी भरपूर जन्मानंतरचा सांगितलेला होता. त्यानंतर मग नारद मुनींनी त्या ब्राह्मणाचा निरोप घेतला आणि ते त्या चांभाराच्या दिशेने चालू लागले. त्या चांभाराने नारद मुनींना पाहताच त्यांच्या दिशेने धाव घेतली, त्यांना नम्रतेने प्रणाम केला आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले आणि त्यानेही तोच प्रश्न नारद मुनींना विचारला. तेव्हा नारद मुनींनी सांगितले की भगवंत खूप व्यस्त होते, ते सुईच्या डोळ्यामधून हत्तीला ओवीत होते. हे ऐकताच तो चांभार आनंदाने भाव विभोर झाला आणि जोरजोरात नृत्य करू लागला. त्याच्या या प्रतिक्रियेचे कारण नारद मुनींनी त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला की माझे भगवंत किती श्रेष्ठ आहेत, ते सुईच्या डोळ्यामधून हत्ती पार करीत होते. माझे भगवंत काय करू शकत नाहीत, ते खूप आश्चर्यकारक आहेत, ते काहीही करू शकतात. तेव्हा नारद मुनींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवून त्याला प्रतिप्रश्न केला की तुझा खरंच यावर विश्वास बसतो का की एवढा मोठा हत्ती सुईच्या डोळ्यातून पार होऊ शकेल? तेव्हा त्या चांभाराने जे उत्तर दिले ते अतिशय महत्त्वाचे आहे. तो म्हणाला की हे नारद मुनी, मी बऱ्याच वर्षांपासून या झाडाखाली बसून माझे चांभाराचे काम करतो आहे. या झाडाला बघा किती सारी फळे आलेली आहेत आणि त्या प्रत्येक फळामध्ये खूप साऱ्या बिया आहेत आणि त्या प्रत्येक बीमध्ये एवढेच भव्य दिव्य असं झाड उत्पन्न करण्याची क्षमता आहे आणि पुन्हा त्या झाडांना तितकीच फळे येण्याची क्षमता आहे आणि पुन्हा त्या फळांमध्ये प्रत्येक बीमध्ये पुन्हा तेवढेच भव्य दिव्य झाड जन्माला घालण्याची क्षमता आहे. हे मोठं भव्य दिव्य झाड एका छोट्याशा बीमध्ये लपलेलं आहे. यात काय आश्चर्य? त्याचप्रमाणे सुईच्या डोळ्यातून हत्तीही जाऊ शकतो, त्यात काय आश्चर्य आहे? माझे भगवंत काहीही करू शकतात, त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ते ग्रहताऱ्यांनाही तरंगत ठेवू शकतात. हे त्या चांभाराचे उत्तर ऐकून नारद मुनी प्रसन्न झाले आणि त्यांना समजले की या चांभाराला
केवळ भगवंतांवर श्रद्धाच नाही, तर त्याला सत्य आणि वाजवी श्रद्धा आहे आणि म्हणूनच त्याला या जन्मांतीच भगवत प्राप्ती होणार आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक हो, आपणही भगवद्गीता भागवताचे वाचन करतो, गुरूंकडून भगवंतांबद्दल श्रवण करतो, मंदिरांमध्ये जातो, भगवंतांची सेवा करतो. या सर्व गोष्टी चांगल्याच आहेत, पण खरंच आपल्याला भगवंतांप्रती तेवढी श्रद्धा आहे का? हे खूप महत्त्वाचे आहे. श्रद्धाविरहित तांत्रिकदृष्ट्या जर आपण या भक्तिमय गोष्टी केल्या तर आपली त्या ब्राह्मणाप्रमाणेच गती होईल. म्हणून आपली श्रद्धा ही सत्य, वाजवी आणि दृढ असली पाहिजे, त्यात सांभारासारखी. म्हणून प्रेक्षक हो, आपणही भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे मोठ्या श्रद्धेने पालन करण्याचा सतत पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहायचा आहे. हळूहळू आपलीही प्रगती निश्चित होईल. उदाहरणार्थ, एखादं लहान मूल चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा पडतं आणि किती वेळा पुन्हा प्रयत्न करतं, कारण त्याची श्रद्धा असते की एक दिवस तो त्याच्या पायावर चालायला शिकेल. त्याचप्रमाणे आपलीही श्रीकृष्णांवर श्रद्धा असली पाहिजे, कारण श्रीकृष्ण आपले परमहितेशी आहेत, हितचिंतक आहेत, सुहृद आहेत आणि हे स्वतः श्रीकृष्ण सांगत आहेत. ते जे काही सांगत आहेत ते आपल्या भल्यासाठीच सांगत आहेत. इतकी जर श्रद्धा आपण विकसित करू शकलो तर आपण भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परमसिद्धी प्राप्त करू शकतो, सफलता प्राप्त करू शकतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांवर, भगवंतांच्या शब्दांवर, भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवली पाहिजे आणि सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. आज आपण सकाम कर्मांच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपली भगवंतांवर श्रद्धा असणे किती आवश्यक आहे हे पाहिले. त्याचप्रमाणे आपण द्वेषरहित असणे तितकेच आवश्यक आहे. ते कसे आपण पुढील भागामध्ये पाहू. संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांचे पालन करूयात, मुक्त राहूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.